चला आज पाहू आपण मानवी डोळा काय पाहणार आहोत. तत्पूर्वी आरसा आणि भिंग समजले का ते सांगा. ओ आरशाच्या प्रतिमा कुठे तयार होतात ते सांगा. आरशाशी संबंधित ज्या संकल्पना आपण पाहिल्या बाबूरे, मानवी डोळा पाहायचा आहे. मानवी डोळा पाहण्यासाठी पहिले आपल्याला भिंग आणि आरसा समजला पाहिजे, आहे की नाही. आरसाच्या ज्या काही प्रतिमा आहे, आरशात पाहिल्यानंतर प्रकाश किरण पडल्यानंतर काय ना, प्रकाश किरण आपल्या शरीरावर, बॉडीवर, फेसवर, आहे की नाही. म्हणजे स्पेशली आपण फेसच पाहतो आरशात, म्हणून फेसच लक्षात ठेवा. तोंड आपलं, मुख, वदन, आनंद, बरोबर आहे की नाही. मग जे असते त्यावर प्रकाश किरण पडतात. पृथ्वीवरचे सूर्यापासून निर्माण झालेले प्रकाश किरण कुठून येतात? ताऱ्यांपासून, म्हणजे सूर्यवीर व कुठेतरी, ठीक आहे. ते रेज आहेत, पूर्ण जेवढे आपल्याला प्रकाश दिसत असेल तो पूर्णचा पूर्ण रेजच्या माध्यमातून तेच आपल्या शरीरावर पडत असतील. तेच येथून काय होतात? परावर्तित होतात, रिफ्लेक्ट होतात. रिफ्लेक्ट होऊन ते कशा तरी पडतात. आपण आरशाच्या समोर उभे आहोत, आरशाच्या समोर उभे म्हणजे आपला प्रकाश आहे का? आपल्याकडून रेज निघून आले काय? एवढे प्रकाशमय आहो का आपण? नाही नाही नाही, अंधकारमय जीवन आहे आपलं. काय म्हणत आहो मी तुम्हाला? हो पाहिजा, जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत अंधकारमय जीवन आहे. ओके, लक्षात ठेवा पद्धतशीर. मग आपण आरशात समोर उभे आहोत. आता प्रकाश किरण आपल्या फेसवर पडतील, येथून रिफ्लेक्ट होतील. येथून काय होतील? रिफ्लेक्ट होतील. ओके पाहिजा, येथून रिफ्लेक्ट होतील आणि रिफ्लेक्ट होऊन ते आरशावर पडतील. रिफ्लेक्ट होऊन कुठे पडतील? आरशावर. असं कोणाशीही संबंधित. ही खुर्ची आहे, खुर्ची जर आपण आरशावर समोर ठेवली, या खुर्चीवर पडणारे प्रकाश किरण तेथून रिफ्लेक्ट होतील, आरशावर पडतील, ती आपल्याला दिसेल. बरोबर आहे की नाही. पहिली महत्वाची गोष्ट आरसा, दुसरी महत्वाची गोष्ट डोळे, आणि मग डोळे निकामी झाले तर मग असते भिंग. पहिले आरसा, जीवनातला पहिला भाग आरसा, अत्यंत महत्वपूर्ण, एकदम जवळचा मित्र आरसा. काही काही मुलांचाही असते जवळचा मित्र, लयच जवळचा असते. मुलींचा तर बरं काही विषयच नाही, बरोबर आहे की नाही. आरसा म्हणजे क्लोज फ्रेंड, एकदम क्लोज फ्रेंड, लयच, आहे की नाही. आता त्या आरशाचा उपयोग केव्हा आहे? डोळे साबूत असले तेव्हा ना. आरसा लयच चांगला आहे, तुम्हाला दिसूच नाही राहिलं काय पाहिजे तुम्ही आरशात. म्हणजे डोळे साबूत पाहिजेत. हा, आरसा तर आहेच चांगला, पण आता डोळे साबूत पाहिजे. पण डोळेच गेले कामातून, मग तिसरा पर्याय काय आहे की नाही? डबल बॅटरी. डबल बॅटरी का म्हणतात ते सांगतो मी तुम्हाला. का म्हणते? डोळ्यात एक भिंग आहे ऑलरेडी, डोळ्यात एक भिंग ऑलरेडीच आहे, आणि दुसरं भिंग आपण लावून राहिलो. का लावून राहिलो ते शिकायचं आहे आपल्याला, बरोबर आहे की नाही. तेच शिकायचं आहे आपल्याला, की आपण एक ऑलरेडी भिंग असल्यावर काही रिकामे कामं करायची आवश्यकता आहे काय? पण या भिंगात आपण लावतो जो चष्मा, त्या भिंगात आणि आपल्या डोळ्यातल्या भिंगात फरक आहे ना. वैशिष्ट्य आहे भिंग. याले असं पकडून लांबू शकतो का आपण चष्म्याने? काचले त्या काचा नाही ना, नाही लांबू नाही शकत. पण डोळ्यातलं भिंग लांबते ना. स्ट्रेचेबल आहे ना ते कपडे, माहिती आहे तुम्हाला? स्ट्रेचेबल, स्ट्रेचेबल, हो, मोठी डिमांड आहे स्ट्रेचेबल कपडे. तसंच आहे ते, पण ते विशिष्ट कालखंडासाठीच, विशिष्ट काळासाठी स्ट्रेचेबल असते. ते त्याचा स्ट्रेचेबलनेस गेलं निघून की झालं, मग तुम्हाला चष्माच आहे. तेच शिकायला पाहिजे. काय म्हणत मी तुम्हाला? कारण आपण एकाच वेळी दूरची वस्तू पाहू शकतो. जस्ट नाव आपल्याला एका ठिकाणी उभं केलं, आपण दूरची वस्तू पाहू शकतो आणि आपण जवळची वस्तू पाहू शकतो. काय कारण? तेच वेळ त्याचं जे काही स्फटिकमयता आहे, स्फटिकमय म्हणतात त्याला मराठीमध्ये, विज्ञानाच्या भाषेत स्फटिकता. ते दूरचं पाहायचं आहे आपला डोळा, दूरचं पाहायचं आहे आपला डोळा. काय आता काय व्हायला पाहिजे? भिंगानं मोठं व्हायला पाहिजे की लहान व्हायला पाहिजे? मोठं व्हायला पाहिजे की लहान व्हायला पाहिजे? तेच शिकायचं आहे. येत नाही तुम्हाला, माहिती आहे मला. राव तुम्हालाच काय लग्न आहे ते.
टेन्शन घ्यायचं. पण आता येईल उद्यापासून, समजून आलं काय. मग आपण जसे भिंग पाहिले की भिंग एक अंतर्वक्र भिंग असते आणि एक बहिर्वक्र भिंग असते, बरोबर आहे की नाही. अंतर्वक्र भिंग आणि बहिर्वक्र भिंग अशा दोन प्रकारचे भिंग पाहिले आपण. हा आहे अंतर्वक्र भिंग, बरोबर आहे, आणि हा आहे बहिर्वक्र भिंग, बरोबर आहे, बरोबर आहे की नाही. आता याला दोन काय असतात, मुख्य ध्रुव दोन असतात आणि मधात एक पॉईंट असते. मधातला पॉईंट लक्षात ठेवायचा आता, कारण आपण प्रतिमा पाहिल्यावर आहोत कुठे तयार होते याची. जशी आरशाची प्रतिमा पाहिली तशी सेम हे आहे, फक्त एवढंच की आरशाची प्रतिमा जिकडून प्रकाश आला तिकडेच तयार होते, पण जसं भिंगाचं नाहीये. भिंग हे आरपार दिसणारं पारदर्शक गोष्ट आहे, पारदर्शक वस्तू आहे, म्हणजे इकडून इकडे वस्तू दिसणार आहे सरळ, लक्षात ठेवला, ठीक आहे. पण आरशाचं असं आहे काय, नाही, वस्तू या साईडला दिसणार आहे का आपल्याला, ऑब्जेक्ट या साईडला दिसणार आहे काय, नाही. ते ज्याकडून प्रकाशाची किरण आहे त्या साईडला दिसणार, पण इकडून जर प्रकाशाची किरण भिंगातून जात असतील तर ते आरपार प्रवेश करतात इकडे, बरोबर आहे. म्हणून चित्र कुठे तयार होईल. आता याला दोन गोष्टी असतात, एक दोन मुख्य ध्रुवे असतात, मग दोन नाभे असले पाहिजेत, बरोबर आहे की नाही. दोन मध्याचा वक्र असले पाहिजेत, बरोबर आहे की नाही. सेम वहीच कंडिशन जे आपण आरशाची पाहिली तेच कंडिशन, फक्त एवढंच की आरशाचे ज्या साईडला प्रकाश किरण येत होते त्याच साईडला प्रतिमा तयार होत होती. आता जसं नाही, आता भिंगाच्या ठिकाणी ज्या साईडने प्रकाश किरण येतात त्याच्या अपोजिट साईडले चित्र तयार होत असते, समजून आलं काय. मग आता जर समजा हे आहे मध्यचा वक्र, हे आहे नाभी, हे परत नाभी, हे मध्यचा वक्र, कारण आरपार दोन गोष्टी आहेत म्हणजे दोन्ही साईड असले पाहिजे. भिंगामध्ये आणि आरशामध्ये हाच फरक आहे, भिंगाला दोन नाभ्या असतात, आरशाला एकच नाभी असते. भिंगाला दोन मध्यचा वक्र असतात, आरशाला एकच मध्यचा वक्र असते. समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला, फरक पाहिजे, समजून घ्यायचा फरक, हा लक्षात ठेवा. आता देन आपण येथे आल्यानंतर जर एखादा व्यक्ती अनंत अंतरावर असेल, सेम आरशाची कंडिशन, जर एखादा व्यक्ती अनंत अंतरावर असेल तर त्याचे चित्र कुठे तयार होईल, नाभीवर तयार होईल. पण या नाभीवर नाही तयार होणार आहे, या नाभीवर तयार होणार आहे, बरोबर आहे. चित्र याच साईडला तयार होत नाही, चित्र कोणत्या साईडला तयार होते, या साईडला. प्रतिमा, इट्स कॉल्ड प्रतिमा, बरोबर आहे की नाही. पिक्चर आता अनंत अंतरावर आहे, येथे आहे, तर येथून मग चित्र कुठे तयार होईल, नाभीवर तयार होते. सेम जे आपण नियम आरशाशी संबंधित पाहिले तेच नियम, फक्त ते अपोजिट इकडे, आरशाच्या इकडे. आरशाशी संबंधित जर अनंत अंतरावर व्यक्ती असेल तर त्याचं चित्र या नाभीवर तयार होते, कारण इकडे जातच नाही प्रकाश किरण, रिफ्लेक्ट होतात तिथून, बरोबर आहे की. पण भिंगाशी संबंधित अनंत अंतरावर व्यक्ती असेल तर या साईडच्या नाभीवर त्याचं चित्र तयार, बरोबर आहे. आता अनंत अंतर आणि मध्यचा वक्र या दरम्यान जर एखादा व्यक्ती असेल तर त्याचं चित्र नाभी आणि वक्रता मध्याच्या दरम्यान तयार होईल. वक्रता मध्यावर जर एखादा व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल तर त्याचं चित्र दुसऱ्या वक्रता मध्यावर तयार होईल. दोन वक्रता मध्ये असतात, नाव दिल्याचे तरी वक्रता मध्य 1, वक्रता मध्य 2, नाभी 1, नाभी 2 असे नाव दिले तरी चालेल, काही प्रॉब्लेम होईल काय नाही. त्या पुस्तकाच्या नादी नाही लागायचं, F1 F2 V1 V2 टेन्शन घेत बसायचं नाही, ठीक आहे. आता वक्रता मध्य आणि नाभीच्या दरम्यान आहे, म्हणजे वक्रता मध्य आणि वक्रता मध्य आणि अनंत अंतराच्या दरम्यान तयार होते. पाहिजा वक्रता मध्य आणि नाभीच्या दरम्यान आहे या साईडला, तर इकडल्या वक्रता मध्य 2 आणि अनंत अंतर याच्या दरम्यान होईल, बरोबर आहे. आता नाभीवर आहे, नाभीवर आहे तर अनंत अंतरावर तयार होईल. सेम होईल प्रोसिजर आहे जे आपण पाहलो याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये, जे पाहलो आरशाशी संबंधित तेच प्रोसिजर आहे, फक्त काय या साईडला नव्हता त्याच्या अपोजिट साईडला चित्र तयार होईल, ठीक आहे. इथपर्यंत पाहिलं होतं आपण. त्यानंतर नाभीच्या इकडे जर होत असेल म्हणजे मध्य ध्रुव, मुख्य ध्रुव आणि नाभीच्या मधात जर चित्र होत असेल तयार, तर ते चित्र जे आहे ते चित्र याच साईडला तयार पाहिजे. एकच संकल्पना आहे सगळ्या, काहीच बदललेल्या नाही. आरशाशी संबंधित जर येथे एखादं नाभी आणि वक्रता आपला मुख्य ध्रुव याच्या मधात जर एखादी वस्तू ठेवली तर त्याचं चित्र या साईडला तयार व्हायचं, बरोबर आहे की नाही. येथे आता काय उरलं तेच आहे, फरक काहीच नाही, फरक काहीच नाही. अगोदर चित्र या साईडला निर्माण व्हायचे, ते इकडे नाभीच्या इकडे आला म्हणून या साईडला निर्माण होतं, एवढाच फरक पाहिजे रे बा. हे अंतर्वक्र होय, अंतर्वक्र असं आहे की बहिर्वक्र भिंग आहे, हे अंतर्वक्र आहे की बहिर्वक्र होय, नक्की. बरं आता या बहिर्वक्राचं सांगा काय, सेम प्रोसिजर आहे काय, बहिर्वक्रच होय ना हे. आता काय करायचं, याचा विचारच नाही करायचा, प्रतिमेशी संबंधित काहीच विचार करत बसायचा
नाही, त्याचा विचार नाही करायचा. हे प्रतिमा होय काय, याच्यापासून प्रतिमा तयार होईल काय, काही घेण देणं नाही. सध्या तरी काही घेण देणं नाही. ओके, लक्षात ठेवा. कारण येथे येणारे प्रकाश किरण काय होणार आहेत, परावर्तित होणार आहे. म्हणजे अपसारित की अभिसारित, नक्की पहा रे भाऊ, बरोबर पहा. याच्यात अभिसारित होतं, याच्यात अपसारित होणार आहे. अंतर्वक्र आरसा कोणचा आरसा, अभिसारी आरसा. बहिर्वक्र आरसा अपसारी आरसा. त्याच्या अपोजिट आहे काय, नक्की. मग अंतर्वक्र बिंब अपसारी बिंब आणि बहिर्वक्र बिंब बरोबर आहे की नाही, एकत्रित यायला पाहिजे की नाही. असं हे एवढं लक्षात येऊन आलं का तुमच्या, प्रतिमा कुठे तयार होईल एवढं लक्षात येऊन आलं का. दोन्हीशी संबंधित लक्षात ठेवा, काही टेन्शन घेत बसायचं. समजत आहे का एवढं. आता हे अशाच प्रकाराचं आपल्याला इकडे शिकायचं आहे, डोळ्याशी संबंधित. पाहायचा आता हो मित्रो, मानवी द आईज ऑफ ह्युमन, ह्युमरच ना. ह्युमनचा कधी ह्युमर झाला सांगता येईल, ह्युमनचा कधी ह्युमर झाला सांगितलं नाही, ही माहीतच झालं नाही. ह्युमर म्हणजे विनोद, विरोध. विनोद, ह्युमर, विनोद, मजा, भापटेपरा. ह्युमनचा ह्युमर झाला, माहीत झालं रे, माहीत होतही नाही. म्हणजे कधी पट्टा पडेल सांगता येत माणसं. म्हणून सांभाळून राहायचं. आणि भरपूर साऱ्या गोष्टी जीवनात आपल्याला मिळवायच्या आहेत. त्या कारणाने ते मुळात आपल्याला सांभाळून राहावंच लागते. आपला ह्युमर नाही झाला पाहिजे, ह्युमन हा ह्युमनच राहिलं पाहिजे. बरोबर की नाही. हो. तर आता आपल्याला पाहिजे डोळा. काय पाहिजे, गोल असते की कसा असते, काढून पाहू काय, दाखव काय मला प्रॅक्टिकल. कसा असते डोळा, गोल असते नक्की. बरं काढ तुम्ही गोल, तुम्ही म्हणता तसं तसं जाऊ आपण. हा पाहिजे रे ओ मित्रो, काढला रे बा. असं असते ना डोळा, नाही असं असते, गोल असते की नाही. तुमचं म्हणणं काय, डोळा गोल असते की नाही, हो की नाही. हो, डोळा गोल असते, बरोबर आहे. डोळा काय असते, बर. डोळा असते गोल. कसा असते, गोल असते. डोळा कसा असते, ओ काय गोल असते. डोळा कसा असते, असा असते, गोल. कसा असते डोळा, गोल असते. अबरे पाहिजे रे, ठीक आहे. तुम्हाला डोळ्यात लाल 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 काय दिसत असते काय, लय झाले म्हणते लाल डोळे. हा होय डोया, काय होय माणसाचा. काही शंका नाही, बर. डोया
याले 3 पडदे असते. किती असते? 3च काढले का मी? हो हो म्हणे. हे जे बाहेर दिसणारे माझा श्वेत पटल काय म्हणतात? श्वेत पटल. श्वेत याच्यात 2 नंबर द्यायला होता रणजी पटल. हो कोणचा पटल? आणि हे जे असते शेवटचं याला म्हणतात दृष्ट. दृष्टी पटल. कोणचं पटल? दृष्टी पटल. 3 पटल असतात. सर्वात बाहेरचं असते श्वेत पटल, त्याच्या अंदरचं असते रणजी पटल आणि त्याच्या आतमधलं असते असे 3 पटल असतात. ओके बरं. हे या साईडचे हे पावलं आपण बरोबर आहे. पण इथून इकडे जात असताना यांना वेगळे नाव आहे. हे पटलं जे आहे आतमधल्या साईडने संरक्षण करतात बरोबर आहे. पण बाहेरच्या साईडने हे निकामी ठरू शकतात, उपयोगात येऊ शकत नाही. आहे याचाच भाग. श्वेत पटलाचा जसा बाहेरचा भाग असेल, रणजी पटलाचा जसा मधातला भाग असेल, आणि दृष्टी पटलाचा हा तर भाग आहे. दृष्टी पटल म्हणजे इथेच होते दृष्टी मधाची सगळी तयार बरोबर आहे की नाही. 3 पटलांपासून डोळे तयार झालेले आहे. हे काय होय बाबा झाडाच्या फांद्या डांगा तर ते सांगतो, टेन्शन घ्यायचं नाही. ओके आता इकडे येऊ पुढे. हे जे आहे हे दिसू राहिले तुम्हाला? हो याला म्हणतात पार पटल. काय म्हणतात? इट्स कॉल्ड कॉर्निया. नो कॉर्निया. हो कॉर्निया. हे होय ते कॉर्निया. आपल्या डोळ्यावर असलेला पांढरा पट्टा माहिती आहे तुम्हाला? पूर्ण पांढरा. हा इट्स कॉल्ड कॉर्निया. कॉर्निया सर्वात महत्वपूर्ण आहे डोळ्यात. सर्वात महत्वपूर्ण काय डोळ्यात? डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाश किरणांना नियंत्रित करण्याचं काम पार पडतं. हे जर लय मोठे आले असते एकदम तर फुटले असते ना डोळे. प्रकाश किरण जर नियंत्रित झालं नसतं मग काय झालं असतं बरोबर आहे की नाही? अरे ते तुम्हाला वेल्डिंग करणारे माहिती आहे का लोक? त्याला विचारता रात्री काय असते मला सिच्युएशन तुमची. असं वाटते कोणी काही डोळ्यात काहीतरी टाकू राहिलं. ते प्रकाश होय ना तो. आपण त्याच्याकडे जेव्हा पाहतो एखादं वेल्डिंग करताना तर प्रकाश होय ना तो. त्याचे इफेक्ट होतात ना डोळ्यावर. खुपतात डोळे. खुपणे समजते का तुम्हाला? खुपणे गदगद करणे समजते का तुम्हाला? गदगद समजते काय? हो खुपतात डोळे खुपतात. प्रकाश किरण आणि ते नियंत्रित करण्याचं काम कोण करते? हे पार पटल. कोण करते? आता त्याच्या पुढे जाऊन पाहिजे. आता हे पाहू ना आतमधली गोष्ट थोडी. या पार पटलाच्या पुढे जाऊन हे असते हे. ठीक आहे. आणि याच्याही वरते बाबूरे याच्याही वरते असा एक मासल पदार्थ असतो. डोळ्याच्या वरते असे पडदे येत असतात. पडद चिपड नाही पडद येतात. पडद ते काढल्या जात असतात काही दिवसांनी. तर हे पडद होते. हे काय करतात? ते कचरा विचरा येते डोळ्यात ते अट्रॅक्ट करतात. तुमचा कचरा कधीच मधात राहत नाही. डोळ्याच्या खाली जाईल, वरते जाईल, या साईड जाईल, या साईड जाईल. हे वैद्य हे एक प्रकारे चिकट असेल काहीतरी. ते अट्रॅक्ट करत असेल त्याला ते चिटकून जात असेल कचरा. हे निळ दिसायला तुम्हाला येते. हो हे आणि जेव्हा लयच तयार होते मग कचरा डोळ्यात. कचरा म्हटलं मी रिअलचा कचरा. तसंच लय कचरा आहे डोळ्यात आणि डोक्यात बरोबर आहे की नाही? हा तर तुमच्या डोक्यात आणि डोळ्यात नसला पाहिजे कचरा. इट्स कॉल्ड बॅड थिंग्स राईट. ते नसले पाहिजेत. पण जो रिअल कचरा असते धूळ जाईल, मातीचे कण जातील, एखादे काही अजून कचरा जाईल बरोबर आहे की नाही? कीटक जाईल एखादं ते येथे जमा झाल्यानंतर काही वेळानंतर मग त्याचं रूपांतर होते. तो मग पडत तयार होते आपल्या डोळ्यासमोर. मग काही अंधुक दिशाचे लक्षणं चालू होतात कारण ते डोळ्यासमोर येते ना बरोबर आहे की? ते कुठे येते? डोळ्यासमोर. हे होईल. ठीक आहे. आता हे याचं घेणं नाही सध्या आपल्याला. हे याला म्हणतात बुबुळ. काय म्हणतात?
इट्स कॉल्ड परितारिका. परतारिका, परितारिका काही म्हटलं तरी चालते. बुबुड समजते का? बुबुड, बुबुड, बुबुड समजते काय बाळांनो? समजते का तुम्हाला बुबुड? अबे बुबडे हो, बुबुड समजते काय? काळं काळं असते ना आपल्या डोळ्यातलं, त्याला बुबुड म्हणते. काय म्हणते? पांढरं जे असते त्याला काय म्हणतात? पारपट. काळं जे असते त्याला काय म्हणतात? आता त्याच्या मधात एक छिद्र दिसते काळ्याच्या अजून, आहे की नाही? निळं निळं कोणचं आहे? वेगवेगळे कलर असतात, वेगवेगळं बुबुडाचेच वेगवेगळे कलर असतात. पहिली महत्वाची गोष्ट. घाडशे लोक म्हणतो आपण, मृगनयनी म्हणतो आपण. निळ्या डोळ्याले वाल्याले काय म्हणतात? नीलनयनी. असं काही नाही ना. निळे कोणाचे कोणाचे घारे असते, कोणाचे मग काळे शार असते, बरोबर आहे की नाही? असे वेगवेगळे कलर असतात की नाही, तर ते बुबुड. ते काय आहे? आता याच्या मधात एकदम छिद्र असते. इथे काय असते? छिद्र असते. त्याला म्हणते बाहुली. काय म्हणतात? बाहुली. याला काय म्हणतात? बाहुली. बाहुली म्हणतात, बाहुली. ते बाहुली लय महत्वाची. ती बाहुली नसली का आपण बाहुले झालो. बाहुली महत्वाची आहे. काय महत्वाची आहे? हे बाहुली. कारण हे संवेदनशील भाग असतो डोळ्यातला. काय असतो? संवेदनशील भाग असतो डोळ्यातला. संवेदनशील भाग म्हणजे तुम्ही जर मेलं एखादं समोर तुमच्या, तर ते संवेदना त्याच्यापर्यंत जाऊ शकते. नाही मग अश्रू येतील काय येतील तर तुमचा प्रश्न, ते मग तुमच्या मॅटपणावर आहे. तुम्ही किती मॅट आहे त्यानुसार हसू शकता. बरोबर आहे की नाही? तो तुमचा पर्सनल आपापला विषय आहे, पर्सनल विषय आहे. बरोबर आहे की नाही? काही काही लोकांना कोणी मेलं तर आनंद होते ना. मायासारखा मेला तर तुम्हाला आनंद होईल नाही काय? बरा मेला, बरोबर नाही काय? ते वेगळी गोष्ट असो. तर हे जे असते हे असते बाहुली. हे संवेदनशील भाग असते डोळ्यातला. ओके, लक्षात ठेवा. येथपर्यंत समजलं तुम्हाला? हे जे आहे पारपटल याला म्हणतात कॉर्निया. काय म्हणतात? बाबूरे इंग्लिश मध्ये विचारतात रे पेपरले. कॉर्निया. हे जे परितारिका बुबुळ आहे पपिल म्हणतात की आयरिस म्हणतात? आयरिस. आयस होय तो, म्हणजे IRIS. IRIS, बरोबर आहे की नाही? आयरिस. काय म्हणते? याला म्हणतात पपिल. पपिल, पपी, पपी. तेच आहे ना सगळ्यात लहान? पपिल, बाहुली. काही विचारतील पेपरमध्ये, ते मराठीत नाही सुचलं तर इंग्लिश मध्येच विचारतील. प्रश्न बदलणार नाही. हे असं करतील ते, मराठीतलं इंग्लिश, इंग्लिश मधलं मराठी, दुसरं काही करणार नाही. समजत आहे काय म्हणतो मी तुम्हाला? हे बाहुली, बरोबर आहे की नाही? आता अंदर या. हे वय भिंग डोळ्यातलं. दिसू राहिलं काय? कोणते वक्र? अंतर्वक्र की बहिर्वक्र? डोळ्याचं भिंग हे नेहमी बहिर्वक्र असते. पण कोणचं बहिर्वक्र? द्विबहिर्वक्रच म्हणतात त्याला. दोन वक्रकार असतात, बहिर्वक्र, द्विबहिर्वक्र म्हणा की काही म्हणा, काही टेन्शन नाही. वैशिष्ट्य असं, आपले सामान्य जे भिंग असतात चष्म्यांचे, आणि त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? हे स्फटिकमय भिंग आहे रे बा. हे लहान मोठं होऊ शकते रे बा. आता हे जे दिसू राहिले तुम्हाला रेषा दिसू राहिले काय? ऐकणी यायला म्हणतात डोळ्यांचे स्नायू. काय होय? हे होय डोळ्यांचे स्नायू. हे निकामी झाले की फिटले तुम्ही. डोळ्याचे स्नायू जर रिकामे झाले, निकामी, कामच नाही करू राहिले, तर मग काय काम? मग जमतच नाही काही. कारण या हे जे भिंग आहे याला लांबवणे, याला कमी करणे, हे सगळं काम हेच नाही करत.
त्या भिंगाला मोठं करणे, लहान करणे, मोठं करणे, लहान करणे याचं काम कोण करते? हे स्नायू करतात. जर एखादी जवळची वस्तू पाहायची आपल्याला, जवळची वस्तू पाहायची आहे, भिंग लहान होईल की मोठं होईल? जवळची वस्तू पाहायची असली तर भिंग मोठं होणार आहे. भिंग काय होणार आहे? म्हणजे आपण जर पुस्तक वाचलं असो तर हे काय करतीस नाही आले लोटती इकडे, म्हणजे हे भिंग फुगीर होईल. याला आपण जर समजा एखादी गोष्ट कशी दाखवली तुम्हाला, काहीतरी पाहिजे आपल्याला, त्याला बे काहीतरी आहे आपल्याकडे एक गोष्ट आहे, ठीक आहे. हे होय भिंग, हे काय होय? आता वरतून स्नायू आहे माय बोट, हो असं समजा ना बा, हे भिंग होय. आता वरतून एक स्नायू खालून आहे, आता लोटू राहिलेच नाही, काय उराले भिंग? फुगीर उराल की. आता हे जवळची वस्तू नाही, आता दूरची पाहिजे. आता हे भिंग आहे, आता हे स्नायू वरती गेले, म्हणजे काय उरालं भिंग? चपट उरालं की नाही? बरोबर आहे की नाही? हो तेच त्या स्नायूचं काम आहे. कोणाचं काम आहे हे? या स्नायूंचं काम आहे अत्यंत महत्वपूर्ण. ज्या व्यक्तीचे स्नायू निकामी झालेले आहेत त्यांना मग आंधळेपणा येते. 2-3 गोष्टीमुळे आंधळेपणा येते, ते मी सांगतोच तुम्हाला, ठीक आहे. पाहिजा हे वय भिंग, याचं वैशिष्ट्य आहे स्फटिकमय. काय आहे? याच्या आजूबाजूने असतात स्नायू डोळ्याचे, आणि त्यांचा पूर्णचा पूर्ण याच्यावर, या स्नायूवर नियंत्रण असते या दृष्टीपटलाचं. हे स्नायू जे कोणाशी जुळलेले आहे पहा, कोणत्या पटलाशी? पाहिजा या दृष्टीपटलात जर काही दिसलं नाही, या दृष्टीपटलाला जर असं वाटलं की हे जवळची आहे बा, हा दृष्टीपटल ओळखते त्याने स्नायू इकडे चल होय तू, असं ओळखते. ओळखलं की मग हे चपट होते. याले वाटलं की दिसून राहिलं या दृष्टीपटलाला की मग आहे जवळ जवळ, चल जवळ हे फुगीर होते. समजून राहिलं काय? म्हणजे या स्नायूवर कोणाचं नियंत्रण आहे? समजलं काय? आता हे जे डांगा दिसून राहिले तुम्हाला झाडाच्या, असं जर केलं तर झाडच वाटते, आहे की नाही? हो. ह्या होय दृष्टी चेता. काय होईल? हो दृष्टी चेता. चेता संस्था माहिती आहे तुम्हाला? आपली चेता संस्था कुठलीही गोष्ट जाणवत असेल आपल्याला तर ते चेता संस्थेचं काम आहे. बरोबर आहे की नाही? हे काय होईल इथे दिसून आले? हे हे रे हे 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 काय होईल? कसं काय काय काऊन दिसतंय? कोण सांगत तुम्हाला स्टँडर्ड? तेच पाहायचं आहे. ह्या जे चेता दृष्टी चेता आहे, या दृष्टी चेता इथे एकत्र येतात सगळ्याच्या सगळ्या. ह्या इथून मग आपल्या मेंदूशी अटॅच आहेत. ह्या जे दृष्टी चेता दिसून आल्या ह्या मेंदूशी अटॅच आहेत, आणि ह्या जे दृष्टी चेता आहेत ह्या दृष्टी चेता काय असतील मग? विद्युत लहरी सारखं काम करणार आहे. कशासारखं? आपण पालक नाही, एखादी गोष्ट निगेटिव्ह एखादी गोष्ट पॉझिटिव्ह आहे. वीज 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 आहे की नाही? म्हणजे किती फास्ट चालते ती वीज. आपण इथून बटन दाबलं की तिकडे लाईट लागते की नाही? किती फास्ट जाते लाईट पर्यंत, जाते की नाही लाईट पर्यंत एकदम वीज. तसं त्याचं आहे, येते माहीत झालं की क्षणात हे विद्युतीय काम करते, विद्युत लहरी सारख्या काम करते. ह्या दृष्टी चेता जे आहे, आपण एखाद्या गोष्टीवर पाहिलं लगेच आपल्या लक्षात येईल काय हे कसं काय. इथे काहीच नाही, यायचं फक्त पायाचंच काम. या डोळ्याचं काम काय फक्त आहे? कॅमेरा. हा डोळा काय होय? कॅमेरा होय. सगळं काम याच करतं. क्षणात या इकडून मेसेज घेऊन जातात, क्षणात एकदम मेसेज घेऊन जातात. मेसेज झाल्यानंतर येथे संवेदना निर्माण होतात, येथे मेंदू सांगते की काय होईल, पटकन तिकडून मेसेज आपल्याकडे घेऊन येतात. यायचं महत्वपूर्ण घटक आहे डोळ्याचा. इकडे मेसेज घेऊन जाणे डोक्यापर्यंत, मेंदूपर्यंत, आणि मेंदूतून मेंदूमध्ये पटकन लक्ष देते आपल्या की हे होय. बरोबर आहे की? तसंच मग डोळ्याशी संबंधित आहे, शरीरातल्या प्रत्येकच घटकाशी संबंधित आहे. चप्पल काढून जर तुम्ही चालू राहिले रोडवर, चटके लागतात का नाही? का चटके लागतात? कोण सांगू लागलं तुम्हाला चटके लागतात? तेच होय
हे आपली जी चेतासंस्था आहे पूर्ण शरीरात पसरलेली आहे. ती चेतासंस्था आपली तेथे असलेली चेतासंस्था पटकन डोक्यात मेसेज देते की खालून चटके लागू राहिले. मेसेज देते की असं असं होऊ राहिलं. मग डोकं सांगते की असं असं नाही, ते काही बिमारी नाही, चटके लागू राहिले. बरोबर आहे की नाही? जळला हात बोट एकदम पट कसं मागे येते आपल्या. बरोबर आहे की नाही? का? ती चेतासंस्था इथे चेतासंस्था इथून पटकन ती चेतासंस्था चेतापेशी आपल्या मेंदूपर्यंत मेसेज देतात. पटकन मेंदू तिकडून ऑर्डर देते की मागं घे, पटकन हात मागं. हो, मोठी रचना खूप मजेशीर आहे माणसाची रचना. माणूसच फक्त बोगस झाला. रचना मोठी मजेशीर आहे, लयच मजेशीर. जसे जसे आपण शिकत जाऊ तसं तसं समजून आलं का काय म्हणतो मी. डोळे तुम्हाला डोळे समजून आले का? डोळे असा असते हा डोळ्या माणसाचा. डोळ्या ज्याच्यापासून आपण वाईट गोष्टी पाहतो, चांगल्या गोष्टी पाहतो. जास्तीत जास्त चांगलं पाहून होत नाही त्या डोळ्यांनी. आपण त्याची तशी परवरिश केलेली आहे त्या डोळ्यांची, संगोपन केलेलं आहे त्या डोळ्यांचं की चांगलं पाहायचं नाही. वाईट दिसलं की आनंद, आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. असं आहे की नाही? काही काही लोकांनी चांगलं संगोपन केलेलं असते डोळ्यांचं की फक्त चांगलंच पाहिजे. बरोबर आहे की नाही? पण आता गरज काय आहे आपल्यासारख्या लोकांले, युवकांले काय गरज आहे? चांगलं पाय, वाईट पाय, काही घेणं नाही, फक्त तुझ्या स्वार्थ साधला पाहिजे तसं पाय. युवकांसाठी गरजेचं आहे बरं. तुझं भलं झालं पाहिजे एवढंच पाय तुझ्यामध्ये. मग ते चांगलं असो की वाईट असो सध्या तरी. म्हणजे आपल्याला त्या 3 गांधी नाही व्हायचे. बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो. ते पाहिजेच नाही. आता 3 बंधन वेगळे पाहिजेत आपल्याला. 3 बंधन वेगळे पाहिजे. 3 बंधन वेगळे पाहिजे. स्वार्थ आहे तेच पा, स्वार्थ आहे तेच बोला, आणि स्वार्थ आहे तेच ऐका. तुमच्या कामाचं नसेल तर ऐकू नका, कामाचं नसेल तर पाहू नका, आणि कामाचं नसेल तर बोलू नका. प्रश्न संपला. 3 माकडांची आवश्यकता आहे आपल्याला. आपण एकच आहोत, अजून 2 पाहिजे. आपण एकच आहोत, अजून किती पाहिजेत? 3 झाले पाहिजेत ना ते माकड. बरोबर आहे की नाही? एक ऑलरेडी आहोत. बरोबर आहे की नाही? म्हणजे माणसाची उत्पत्ती कोणापासून झाली? डार्विनचा सिद्धांत आहे उत्पत्तीचा सिद्धांत. बरोबर आहे काय? माकडापासून झाली की अगोदर माकूड होतं, त्याला मग त्याच्या अंगावर केस होते, मग त्याला एक शेपूट होती, त्याचा मनका जो होता, हे जे होतं पाठीचा कणा तो थोडासा मुडलेला होता, काही काळानंतर वरती आला, थोडा टाईट झाला, त्याचं शेपूट काही काळानंतर खिंडत राहिलं, नंतर मग अंगावरचे केस जाऊ लागले, थोडासा माथ्याचं जे काही मान झुकलेली होती थोडी वरती यायला लागली, आणि काही काळानंतर आपण झालो तयार माणूस. बरोबर आहे की नाही? काय खरं काय खोटं ते पाहून घ्यायचा अभ्यासाचा विषय आहे म्हणून. बरोबर आहे की नाही? आपल्याला त्या 3 गोष्टींची आवश्यकता आहे. गांधींनी सांगितलं त्या गोष्टींची सध्या तरी आपल्याला आवश्यकता नाही. बरोबर आहे की नाही? त्या 3 माकडांची आपल्याला सध्या तरी आवश्यकता. लक्षात येत आहे? पाहिलं बरोबर, हे डोळा माणसाचा. ओके, लक्षात येत आहे? समजलं एवढं? नक्की समजलं? काही प्रॉब्लेम याच्यात नाही. आता हे जे आहे भिंग, हे आहे द्विबहिर्वक्र म्हटलं तरी चालेल. ठीक आहे? बहिर्वक्र म्हणजे द्विबहिर्वक्र. भिंगासोबत द्वि हे शब्द लावलेला जाते कारण त्याला 2 बाजू असतात. बरोबर आहे? म्हणून द्वि लावलं तरी चालेल. द्विबहिर्वक्र, द्विअंतर्वक्र म्हटलं तरी काही फरक पडणार नाही. आणि त्याला अंतर्वक्र, त्याला बहिर्वक्र म्हटलं तरी काही फरक पडणार नाही. हे द्विबहिर्वक्र आहे, आणि त्यानंतर हे स्फटिकमय आहे, हे लहान मोठं होऊ शकते. आता पाहिजे, आता प्रकाश किरण येऊन राहिले डोळ्यावर तुमच्या. प्रकाश किरण आले, प्रकाश किरण पहिले येते, त्याची जर संवेदना, त्या प्रकाश किरणाचे जर फोर्स किंवा प्रकाश किरण लयच मोठे अल्ट्राव्हायोलेट असते. सूर्यापासून निघणारे किरण अल्ट्राव्हायोलेट असतात, ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. नो सनकोट वाले लोक सनकोट काऊन घालतात? हो, तेच सोय खाणार, तेच सोय. फेअर अँड लवलीची ऍडव्हर्टाइज फेअर अँड लवली
ऍडव्हर्टाइजमेंट पाहिली नाही काय, तोंडाले बाजूला येते, मग ते यामी गौतम येते, यामी गौतम आहे ना हिरोईन, ते येते मग ते सांगते की सोडून टाक मध्ये तोंडाचं मध्ये हे लावत जाय, म्हणजे काही आवश्यकता नाही तोंड लपायची. तर कारण दुसरे असू शकते तोंड लपायचं, आपल्याला माहिती आहे. तो विषय नाही, विषय कुठे होतो आपण, प्रकाश किरण हे येतात डोळ्यावर पडतात. या पारपटलाचं पहिल्या भागाचं काम काय, तर ते प्रकाश किरण नियंत्रित करणे, जेवढे आवश्यक आहे तेवढेच आतमध्ये पाठवणे. म्हणजे हे वय टोल नका, हा काय डोळ्याचा, इथे पहिले चिठ्ठी पाडा, तुमचा लोड किती आहे ते पहा, आणि नंतर अंदर प्रवेश. येथून मग येते पाहिजा बाहुलीमध्ये परतारिकेत फरक ठेवता. छद्र म्हणजे छोटस म्हणजे बाहुली होती, ठीक आहे, परतारिकेवर होते, कुठे येते परतारिकेवर, ठीक आहे. येते येते येथे आल्यानंतर एकत्रित होत असतील येते किंवा काही, तो नंतरचा विषय. येथून मग आतमध्ये या भिंगाकडे प्रवेश करते, कुठे प्रवेश करते, भिंगाकडे प्रवेश करते. ओके, पाहिजे. आता या भिंगातून प्रवेश करून आता हे समजा चपटा आहे भिंग थोडस. आता हे प्रकाश किरण आले, हे मधातली लाईन, हा ओ इथे काढली, हे दिसली मधातली लाईन, हा येथपर्यंत आले. आता येथपर्यंत येत असताना असे तिरपे होतात थोडे, काय होतात, कारण हे इकडून वक्राकार आहे, बरोबर आहे. इथून येताना हे तिरपे उभे राहिले थोडे झाले. आता या साईडला येत असताना येथून तिरपे झाले तर हे तर आता सरळ होतील, कारण मधातली भाग सरळ आहे, ठीक आहे. आता इथून कारण बाहेरचा भाग आता वक्राकार आहे, इकडून इकडे आहे. आता हे प्रकाश किरण पडतात इथे, दृष्टीचेता अदृष्टीपटल याच्यावर पडतात, याच्यावर काय होतात, आणि येथे होते चित्र तयार, जे आपण पाहिलं त्याचं ते काय होते, दृष्टीपटलावर चित्र तयार होते. दृष्टीपटलाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, लय महत्वाचं, इंग्लिशमध्ये दृष्टीपटलाला काय म्हणतात, अत्यंत महत्वपूर्ण भाग, रेटिना. काय म्हणतात, हो, माणसाचा रेटिना गेला काय ते पाहिजे, एंटिना नाही, एंटिना सारखंच आहे ना ते. हा एंटिना इथे सिग्नल पकडते आणि तिकडे देते, एंटिना, रेटिना, एंटिना, इथे रेटिना असते, याले रेटिना म्हणतात. या भागाले दृष्टीपटलाले रेटिना. अध्या दृष्टीपटलात मग या चेतासंस्था असतात. इकडून आलेले प्रकाश किरणे इथून जातात, इथे पहिले नियंत्रित होतात, इथून मग स्वच्छ होतात थोडेसे, ठीक आहे. इथून मग याच्यावर पडतात, याच्यावर इथे आता परावर्तित होऊ राहिले. परावर्तित यासाठी की आपण चित्र पाहिलं छोटं जागा तर छोटीशी आहे, पण ते चित्र आपल्याला आहे तेवढं दिसलं पाहिजे की नाही. तू तिथे बसलेला आहे, दूरचा आहे, मला जेवढा आहे तेवढा दिसू राहिला, की डोळे तर माझे लहान आहे ना, तरी तेवढाच कसा दिसू राहिला. हे इथून होते ना, हे प्रकाश किरण काय होऊ राहिले, डोळ्याच्या आतमध्ये पसरून राहिले ना, मोठे होऊ राहिले ना, म्हणून तू जेवढा आहेस तेवढं मला इथून दिसलं. म्हणजे इथे चित्र तुझं, तू जेवढा आहेस तेवढंच चित्र दिसते नाही ते मला, या 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 रेटिनावर चित्र जेवढं आहे, तुम्ही जेवढे आहे तेवढेच मला दिसून राहिले की नाही. पण एवढेशा डोळ्यातून तुम्ही एवढे सगळे येऊ राहिले की नाही. येथे एक केंद्रित झाले, येथून परत परावर्तित झाले, म्हणजे तुम्ही जेवढे आहे तेवढंच इथे चित्र तयार रेटिनावर पाहिजे रे बाबा. हे भिंगच होय, कारण भिंगाचं काय पाहिलं आपण, इकडून प्रकाश किरण येतात, येथे येतात, आणि येथून मग इकडे या बाजूले काय तयार होते, चित्र तयार होते. तेच भिंगाचं काम, तेच आहे भिंगाचं कामच ते आहे, बरोबर आहे की नाही. येथे चित्र तयार होते. मग ह्या मज्जासंस्था किंवा मग हे चेतासंस्था जे आहे, दृष्टीचेता जे आहे, त्या दृष्टीचेता या मेसेज आपल्या वाहिन्यांद्वारे, वाहिन्या जेव्हा आपण शिकू वाहिन्या, त्याच्यात हे येईल ना, मज्जासंस्था किंवा मग चेतासंस्था, हे मग इकडे मेसेज घेऊन जातात डोक्यापर्यंत, आणि तिथे मग ते जसं तसं चित्र तिथे दाखवलं जाते. मग तो अप्रुव्हल देते, तिथून ठीक आहे गाडीच्या आतमध्ये घ्या. इथे पहिले चिठ्ठी पाडली जाते, इथे चेकिंग होते अजून दुसऱ्या ठिकाणी. मग इथून त्याचं चित्र पहिले सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहून घेते लोक, हा हेच गाडीवर नंबर, चला अंदरे, नाहीतर मग इथूनच वापस, इथूनच समजते ना आपल्याला, बरोबर आहे की नाही. आग लागली पुढे,
पटकन डोळे बंद करतो का नाही? करतो का नाही? म्हणजे त्याला प्रवेश देतो का आतमध्ये? ते डोकं सांगते की हे आपली गाडी नव्हे, त्याला आतमध्ये प्रवेश नाही. मग ते यायला झाप देतो. तुम्हाला समजत नाही की इकडे आतमध्ये येण्याचं काही काम नाही, बरोबर आहे की नाही? मग इकडून मेसेज आला की हे पापण्या बंद होऊन जाते, दरवाजे बंद, दरवाजे बंद. समजून आलं तुम्हाला काय म्हणलं मी? दरवाजे बंद. म्हणजे इकडून झापल्यानंतर दरवाजे बंद होते. तसे डोक्यातून मेसेज आला की डोळे बंद कर रे बामट्या, तिकडून कचरा येऊ राहिला, हवा आहे, तर मग ते पापण्या बंद होतात. तशा होतात काय? हातानं अशा करून राहिलो बंद, असं काही होणार आहे काय? नाही, ते आपोआप होत असते. आपोआप होतीन का नाही? समजून आलं का तुम्हाला? बरोबर पाहिजे, पद्धतशीर समजलं पाहिजे, आहे की नाही? लक्षात येत आहे नक्की? काही प्रॉब्लेम याच्यात? आता येऊ आपण आपल्या इचकपणावर. चष्मे मध्ये आहे, माहिती आहे का तुम्हाला? मी फक्त लेन्स लावलेला आहे म्हणून चष्मा लावत नाही, पण लेन्स खराब झाली की पैसे नाही आहे, चष्माच लावलं. मी काय लावलेलं आहे? नाही का मग चष्म्याला तुम्ही पाहिलेलंच आहे, मला काही प्रश्न नाही, तेच आहे चष्मा, आहे की नाही? चष्म्याला पाहिलेलंच आहे. ते काही बरं वाटत नव्हतं थोडंसं, काही लोक म्हणत जात, ते काही लोक जवळचे किंवा ठीक आहे वाटलं, ठीक आहे असं लेन्स लावलं. हे निकामी झाले, काही दिवसांनी निकामी होत असतात लेन्स, त्याच्यात धूळ जमा होऊन खराब होऊन जात असतात. सो ते काढायच्या डबल आपला चष्मा, तुम्ही पैसे दिले डबल लेन्स लाव. बरोबर आहे की नाही? सगळ्या लोकांना पैसे दिले तर डबल लेन्स लाव करी आपण. तर आता त्याच्यावर येऊ आपण, चष्मा लावायचं काम काय? कारण काय म्हटलं? दुसरी पटलाले बरोबर आहे काय? स्पेलिंग बिलिंग पाहून घ्या. हा असो, समजलं एवढं? आता येऊ आपल्या डोळ्यांवर. काय चष्मा लागतो? नैसर्गिक आहे की आपल्या कृत्यानुसार चष्मा? आर्टिफिशियल कारण आहे की नैसर्गिक आहे? तर नैसर्गिक नाही आहे. असेही म्हातारे लोकांना येईल अजूनही चष्मा नाही. जर नैसर्गिक असतं तर विशिष्ट मर्यादेपर्यंत, विशिष्ट वयापर्यंत असतं, त्याच्यानंतर बा आता चष्मा लावा, 60चा झालो रे बा आता चष्मा लावा लागते, असं काही जसं ठरलेलं आहे. समजा आता 30चं झालं लग्न करला, ठरलेलं नाही आहे, पण तो एक संकेत आहे, बरोबर आहे की? प्रथा लोकांनी पाळून ठेवली, बामटे मला दिसले पाहिजे फक्त. काही काम आहे काय? 30 म्हणजे का लय होते, मरूच राहिला माणूस लगेच, त्याच्यात काम आहे काही विकास नाही. पण आता समाजाच्या विरुद्ध जाता नाही येत ना आपल्याला, आहे की नाही? समाजाच्या घरच्या लोकांच्या पुढे काही कालखंड आपण त्याला कंट्रोल करू शकतो, घरच्या लोकांनी, समाजाले, नाही तर मग होत नाही, त्याच्या पुढे नाही होते ते, मग काही इलाज नसते. ते जसं चालू आहे अगोदरपासूनच चालतं, पण जरपर्यंत लांबते तिथपर्यंत लांब होत राहायचं. बरोबर आहे की नाही? तर तसंच मग काही आहे का असं नैसर्गिक किंवा 60 वर्षात झाला चष्मा लाव, असं काही आहे का? राशन कार्ड नुसार 60चं झालं की झालं मग बुजुर्ग नागरिक चष्मा, व्हेरी गुड, चल, असं काही नाही ना. नैसर्गिक नाही आहे, कृत्रिम आहे. म्हणजे आपल्या कुठल्या तरी गोष्टीमुळे होत असेल, आपण जास्त वाचन करत असू, रोज वाचन करत असू, डोळ्यावर इफेक्ट होणार आहे. एखादा मुलगा असेल, बाळ असेल, तो टीव्हीच पाहत असेल रोज त्या डोळ्यावर परिणाम होणार आहे. एखादा जर जन्मता डोळ्यावर परिणाम असते, जन्मताच त्याने मग चष्मा लावावा लागते, बरोबर आहे की नाही? का? त्याचं कारण मग आईचं काही असेल, आईच पाहत असेल टीव्ही, हो हे असंच आहे, हो असंच होते, हे सायंटिफिकली आहे. जसे इफेक्ट ज्या तुम्ही गोष्टी पाहायचा त्याच गोष्टी तुमच्या बाळावर इफेक्ट होतात, हे सायंटिफिकली आहे.
हे वेदात तर मांडलेलंच आहे आपल्या प्राचीन काळात. आता सायंटिफिकली सायन्सनुसार हे प्रूव्ह झालेलं आहे की आई जसं बाळ गर्भात असताना आई ज्या ज्या गोष्टी पाहिजे, जशा गोष्टी करेन, तसे इफेक्ट त्या बाळावर होणार आहे. समजून आलं काय? इफेक्ट होणार आहे. चांगला विचार करसाल त्या बाळाकडे चांगला विचार असाल, कारण त्याची नाड जुडलेली असते. त्या बाळाची नाड समजते तुम्हाला? कापतात नंतर ते शिका लागते आपल्याला. गर्भ शिका लागते, गर्भपिशवी शिका लागते, प्रजनन संस्था शिका, सगळं शिका. टेन्शन नाही. ते कोणाशी जुडलेले असते? आईशी असते. सगळे जुडलेले. नंतर मग ते कापतात. ते नाड मोठी महत्वाची असते. बरोबर आहे की नाही? तर जशी जशी आई विचार करेल तसे तसे बाळावर इफेक्ट होतात. आई टीव्ही पाहत असेल तेच इफेक्ट. आई एखाद्या महापुरुषाचं चित्र पाहत असेल तशा प्रकारे चित्र पाहिलं म्हणजे मग त्याचा विचार करणे. जाणूनच पाहतो का आपण? काहीतरी विचार असला डोक्यात तेव्हाच पाहतो आपण. तसेच विचार एखाद्या देवाला समोर ठेवणे, देवाची रोजच पूजा करणे, प्रसन्नता. पूजेतून काय भेटते आपल्याला? प्रसन्न. ते इफेक्ट करतो बाळा. तसंच होत असतं. सेम कंडिशन आहे. लक्षात येऊ राहिलं काय म्हणतो मी? लक्षात येते ना? सो काय ना, आपण काहीतरी गोष्टी करतो त्या कारणाने आपल्या डोळ्यावर इफेक्ट होतात. आणि कोणी मग जास्तीचं काही करत नाही, किंवा त्याच्या मज्जासंस्था जे असतात, त्याच्या जे काही चेतासंस्था असतात, स्नायू असतात डोळ्यातील, रॅटिना असते, डोळ्यातील कॉर्निया असते, हे खूप स्ट्रॉंग असते काही लोकांची. कारण ते तर करतातच हे सर्व, पण त्याच्यासाठी जे केअरफुली गोष्टी आहेत त्याही ते करतात. बरोबर आहे की नाही? आता मी मागे सांगितलं होतं तुम्हाला, मी असं कधीच कोणाला म्हणत नाही की तुम्ही मांसाहारी व्हा, मीच नाही आहो. बरोबर आहे की नाही? असं म्हणतो का कधी मांसाहारी? पण जर फिश आवश्यक असेल डोळ्यासाठी, तर मग आता मी काय करू शकतो? मला तर सांगावंच लागेल बाबा. वाचा ना तुम्ही, रात्रभर वाचा, पहा टीव्ही, पण त्याला आवश्यक आहे ते घटक जर देसाल तुम्ही तर बरं आहे. त्याच्यावर इफेक्ट नाही होणार आहे. भरून काढल्या जाईल एखादी गोष्ट. बरोबर आहे की? एखादा गड्डा, त्याच्यातून रेती काढून राहिलो, त्याच्यात काही टाकूच नाही राहिलो आपण, तर मग तो काही दिवसाला गड्डा होऊन जाईल. बरोबर आहे की? पण आपण रेती काढून राहिलो, त्याच्यात काहीतरी टाकून राहिलो, त्याच्यावर काही इफेक्ट होणार नाही. आहे तेवढाच राहणार ना तो. आहे तेवढाच राहणार की तो गड्डा. तसंच डोळ्याचं आहे की तुम्ही करा, पण त्याला काहीतरी भेटले पाहिजे. बरोबर आहे? जास्त रडल्यामुळे डोळ्याचे स्नायू निकामी होतात. जास्त रडल्यामुळे स्नायू निकामी होतात. हे स्नायू निकामी होणे याले काहीच होत नाही बाबा. भिंगाने काहीच होत नाही. भिंगाने काहीच होत. एक पहिली महत्वाची गोष्ट, स्नायू निकामी होणे. पहिली महत्वाची. जर स्नायू निकामी झाले, त्याची स्फटिकता बंद होते, मग आपल्याला दूरच्या जवळच्या गोष्टी दिसत नाही. समजून काय म्हणतो मी तुम्हाला? दुसरी महत्वाची गोष्ट, हे जे आहे हे लांबणे, याच्यामुळे होऊ शकते. याच्यामुळे होऊ शकते. आता सर्वात पहिली महत्वाची गोष्ट ही भिंगच आहे, ते स्नायूच आहे. आपल्याला चष्मा लागण्याचं कारण काय? स्नायू आहे. आता लहान नंबरचे, कमी नंबरचे, जास्त नंबरचे चष्मे सांगतो तुम्हाला. मायनस असते, कमी नंबर म्हणजे मायनस असते, ऋण चष्मा, आणि जास्त नंबर म्हणजे प्लस असते. एवढंच, दुसरा काही फरक नाही. मायनस आणि प्लसच असते, आहे की नाही? आणि ते नाभीय अंतर होय. चष्मे मायनस प्लस असते त्यांनी, ते वय नाभीय अंतर. आता हा डोळा आहे, ओके, पाहिजा. आणि हे केलं मुख्य अक्ष तयार. आता हे काय होय? मुख्य अक्ष तयार. हे इथपर्यंत जाते पूर्ण दृष्टीपटलापर्यंत. अबुरे पाहिजा रे. ठीक आहे, ओके. आता हे बिंब, हे त्याचे ध्रुव. हे काय होय? ध्रुव होय. हे होय नाभी. दोन्ही साईडले पाहिजे की नाही? हा, हे दोन नाभ आहे दिसल्या. हा, हे होय मध्यता वक्र. बरोबर आहे की नाही? हे इकडे, आता इकडे अनंत अंतर, इकडे काय? अनंत अंतर. ठीक आहे. आता पाहिजा, ह्या तुमचा डोळा आणि मी हा इथे उभा. आता अनंत अंतरावर चित्र कुठे तयार होईल तुमच्या डोळ्यात? कुठे तयार होईल? अनंत अंतरावर असलो तर नाभीवर तयार होते. कुठे तयार होत असते? ठीक आहे. आता इथं तयार होणार, इथं तयार होणार काय? तुम्हाला एक्झॅक्ट पाहायचं असेल तर कुठे तयार झालं पाहिजे? इथे या दृष्टीपटलावर तयार झालं पाहिजे ना, इथल्याच कुठेतरी तयार झालं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आता पाहिजा रे काय उरलं. आता
चष्मा पाहूच पहिले हे पाहू. आता हे चित्र येते आहे म्हणजे हे नाभीवर तयार होईल, पण आपल्याला चित्र पाहिजे येते नाभीवर नकोय. आता हे चित्र येथे तयार होण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? किरण जे आहे ते परावर्तित झाले पाहिजे. काय झाले पाहिजे? म्हणजे हे जर आपण आणखी चपट आणखी जर फुगीर केलं परावर्तित होतील की नाही किरण? समजत आहे काय म्हणतो मी तुम्हाला? जास्त दूरची वस्तू असली तर हे फुगीर झालं पाहिजे पाहण्यासाठी, बरोबर आहे की नाही? जास्त दूरची वस्तू असली तर लहान झालं पाहिजे, मोठं झालं पाहिजे? लहान झालं पाहिजे. म्हणजे हे असं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे ना, चपट झालं पाहिजे बोललं. आता हे चपट झालं असं तर याचे किरण जे आहे ते परावर्तित होतील की एकत्र येतील? परावर्तित होतील की एकत्र येतील? हे लांबणीवर पडतील ना. आता त्याच्या पलीकडे जाऊन पाहिजे, हे जेव्हा फुगीर होते तेव्हा हे नाभी अंतर कमी होते. नाभी अंतर काय होते? कमी होते. आणि हे जेव्हा चपट होते तेव्हा नाभी अंतर काय होते? वाढते. जेव्हा हे चपट होईल, दूर दूर होईल, असं हे स्नायू त्यांना दूर ओढतील, तेव्हा नाभी अंतर वाढणार आहे. आणि तेच तर पाहिजे, नाभी अंतर वाढलंच पाहिजे ना. नाभी अंतर वाढलं तर हे चित्र इकडे इकडे होत जाईल. नाभी अंतर वाढलं काय होईल? चित्र येथे नाही पडेल, हे इकडे 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 होत पाहायचं, बरोबर ना. दूरची वस्तू पाहायची असेल तर आपलं जे काही भिंग आहे ते चपट होते. काय होते? चपट होते हे भिंग. आता हे या साईडनं पवरवलं होत नाही, एका साईडनं म्हणून असं वाटवलं आपल्याला संत्र्याच्या पोळीसारखं, आणि समोरून पाहिलं तर हे गोलच आहे पूर्ण. भिंग काय आहे? आपल्याला गोल दिसते. गोल दिसते का आपल्याला? पाहायचं फक्त ना, लक्षात येत आहे. पण ते असं जर पाहिलं आपण तर ते असं चपट आहे. ठीक आहे. आता जवळची वस्तू, थोडं जवळ आलो, येथे आलो, मध्यचा वक्र आणि अनंत अंतरामध्ये आता इथे तयार होईल. याच्या पुढे आलो इथे मध्यचा वक्रावर, तर इथे मध्यचा वक्रावर तयार होईल. येथे मध्यचा वक्र नाभीच्या दरम्यान आलो, इथे तयार होईल. आणि जेव्हा आपण नाभी देऊ डायरेक्ट इथे तयार होईल, बरोबर आहे की? चित्र कुठे तयार होईल? इथे तयार. येथेच पाहिजे आपल्याला चित्र एक्झॅक्ट. म्हणून जेवढ्या जास्त जवळची वस्तू असेल ते आपल्याला जास्त स्पष्ट दिसते. येथे जर असेल तर चित्र येथे तयार होते, डायरेक्ट दृष्टीपटलावर तयार होते. म्हणून ते दृष्टीपटल आपल्याला डायरेक्ट पटकन दिसते, पटकन मेसेज जाते, पटकन समजते. बरोबर आहे की? लक्षात येत आहे काय म्हणतो मी तुम्हाला? आता या नाभीच्या पुढे चाललं, डोळ्यात चाललं, आता डायरेक्ट घुस दिसणार आहे का तुम्हाला? चित्र इकडे तयारच होत नाही. आता इकडे चित्र तयार दिसणार आहे काय? बम हे घेतला पेन, हे पेन वगैरे दिसणार आहे का? नाही ना, नाही दिसणार ना. दिसणार आहे काय? कारण त्याचं इकडे चित्रच तयार होते. संपलं इथपर्यंत चित्राची मर्यादा. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे लहान मोठ्या करायचं काम कोण करू राहिलं? भिंगाचे स्नायू करू राहिले. आपल्या डोळ्यातील जे काही स्नायू आहेत ते करू राहिले. आता हे स्नायूच काम नाही करत. आहे तेवढंच आहे बाबू रे, जसं आहे तसंच आहे. त्या भिंगाने स्नायूने काय म्हटलं आता की तू लय कामं केले, आता रिकाम्या गोष्टी काही करू नको. आतापर्यंत तुला लय कामात पडलं, तू काय कामात नाही पडला बाय आजपर्यंत. बेवफा निकला. बरोबर आहे की नाही? सो मग आता हा काम करणं सोडून दिले. हा बसते आता मुकड्यानं. तेरे हरी. आता गोष्टी तर सगळ्या भेटीलच याने इकडून. हा इकडला आदेश म्हणत नाही, याने म्हणते आता तू ये पाहिजे बस, काही घेणं नाही मला. 2 हातात 4 हात केले, आता काही घेणं ना, तू ये तू पाहिजे बस. 2 हातात 4 हात समजते तुम्हाला? हो, 2 हातात 4 हात समजते काय? लग्न 2 मले आहेत, 2 बायकोचे 4 हात. एवढी सोपी संकल्पना आहे का? मोठी आहे का बाबा? बरोबर आहे की नाही? 2चे 4 हात. ठीक आहे, ते असो आपला विषय. आता काय होईल? आता वस्तू दूर असो जवळ असो, दूर असो जवळ असो, हे लहान मोठा होईल का विचार? पण आपल्याला पाहिला तर प्रॉब्लेम होती ना. मग आपल्याला कोणती वस्तू दूर असतो पाहायला गेली असेल तरी दिसतो. कोणती वस्तू घ्यायला आहे की नाही? कोणची सेंटरली असली पाहिजे, बरोबर, खाली नाही वरती नाही, बरोबर असली पाहिजे, तेव्हा दिसते. विचारायचं एखाद्याने, बरोबर आहे की नाही? लक्षात येते तुम्हाला काय म्हणतो मी तुम्हाला? म्हणजे ह्या कामच नाही करत ना आपल्याला. आता बाह्य गोष्टी कराव्या लागतात, बाह्य प्रक्रिया चालू कराव्या लागते. मागं पुढे खाली वरते, मागं पुढे खाली काहीतरी करावं लागते. हा काम करत नाही, याला काम करणं बंद केला.
हा म्हणजे जसं आलं तसं मी इकडे दाखवेन, दिसू की नाही दिसू, की मेंदू काय सांगतो तू काय बस भिंग म्हणते, बरोबर आहे. आता पाहिजे, आता काय करतो आपण, जेव्हा यानं काम करणं बंद केलं, चित्र कसं तयार होते समजलं ना. आता यानं काम करणं बंद केलं, आता आपल्याला बाह्य प्रक्रिया कराव्या लागतात, बरोबर आहे की नाही. हा वय डोया, हे भिंगानं काम करणं बंद केलं. आता आपण याच्या पुढे भिंगान, इट्स कॉल्ड चष्मा, याच्या पुढे काय म्हणतो आपण, भिंग. हे एक बॅटरी आणि हे एक बॅटरी, डबल बॅटरी. काही वाईट कीड आहे का शब्द नाही. नाही, कोणाला वाईट वाटत असेल वाईट कीड वाटून घ्यायचं, किंवा असं म्हटलं तर ते लोक काही म्हणते. आपल्याला त्याचा अर्थ जर समजला तर आपल्याला वाटते की नाही हा काय खराब थोडी बोलला, चांगलंच आहे. म्हणून स्वतःला लागून घ्यायच्या कोणत्याच गोष्टी. का म्हटलं जाते तर हे कारण. आता त्या म्हणणाऱ्याला माहीत नसते बरं, कोणतरी म्हटलं, हुशार व्यक्तीनंच म्हटलं असेल ते पहिल्याला, डबल बॅटरी. हुशार ज्याचा अभ्यास आहे त्यानंच म्हटलं असेल, मग ते वाढत गेली गोष्ट. हुशार माणसाचं लवकर ऐकतात मॅट लोक, हुशार माणसाचं ऐकतात की नाही. मग त्यानं म्हटलं काय, मग मी, मग ते बॅटमॅट एकत्र येऊन सगळे मग चालू असं समजून आलं काय. हे काम करणं बंद करते म्हणून याले आपण आता आणतो, याले आता तो आणतो आपण, पण तो बहिर्वक्र होय की अंतर्वक्र पाहिजे ना. इथं मी बहिर्वक्र दिला, आवश्यक थोडी आहे तुम्हाला बहिर्वक्राचा चष्मा आहे, बरोबर आहे की नाही. तुम्हाला अंतर्वक्राचा चष्मा असू शकते. मग त्याच्यासाठी रोग माहीत पाहिजेत आपल्याला, बिमाऱ्या, डिसीज आहे की नाही. आईशी संबंधित डिसीज, तीन महत्वाचे असतात. एक असते निकट दृष्टिता, म्हणजेच लघु दृष्टिता म्हणतात. निकट दृष्टिता सांगा, थांबा मला सांगा, निकट दृष्टिता म्हणजे काय. दूरचे दिसते की नाही दिसते. निकट दृष्टिता म्हणजे काय, दूरचे दिसते की जवळचे दिसते, दोन पैकी एक ऑप्शन निवडा. निकट दृष्टिता, जवळचे नाही, पुस्तकात पाहून बिन पाहून जवळचे दिसते. निकट दृष्टिता म्हणजे जवळचे दिसते, दूरचे दिसत नाही. निकट दृष्टिता म्हणजे जवळचे दिसते, दूरचे दिसत नाही. हो म्हणत आहे, हो म्हणा, तेच आहे. निकट दृष्टिता म्हणजे जवळचे दिसते. निकट दृष्टी, जवळची दृष्टी आहे आपल्याला, जवळचे दिसते, दूरचं दिसत नाही ना, बरोबर आहे की नाही. दूरदृष्टिता, दूरचं दिसते, जवळचं दिसत. आता काही असे असते भामटे, त्याला दूरचं दिसत नाही जास्त, जास्त जवळचं दिसत नाही, त्याला मधात पाहिजे कुठे. तीन प्रकारच्या गोष्टी आहेत याच्याशी संबंध, बरोबर आहे की नाही. पाहिजे रे बाबा, आता तीन रोग लिहितो मी इथे. एक आहे निकट दृष्टिता, दो दूरदृष्टिता, विचारलेलं आहे पेपरले भरपूर पाहिजे. आणि तीन निकट दृष्टिता आणि दूरदृष्टिता आहे. ते बरोबर आहे, त्याचा नावच नाही घ्यायचं. प्रश्न असा येईल की ज्या व्यक्तीला जास्त दूरचं दिसत नाही, ज्या व्यक्तीला जास्त जवळचं दिसत नाही, तो कोणत्या भिंगाचा चष्मा वापरते. हो होय, बरोबर आहे की नाही. चष्मे पाहिजे तुम्ही आपल्या घरी जाऊन, आई वडिलांचे जास्तीत जास्त म्हाताऱ्या लोकांचे चष्मे पाहायचे. त्याच्या खालची जर बाजू, खालच्या याच्यातून थोडंसं खालच्या काचातून जर बघितलं, दोन काच एकच असते ना, पण खालच्या साईडनं जर बघितलं काचातून तर ते ब्लर होत जाते. वरच्या साईडनं बघितलं थोडंसं क्लिअर होत जाते. इथून मोठं दिसते, इथून लहान दिसते चष्मे. त्याही ते दोन्ही रोग असतात. जास्त दूरचंही दिसत नाही, जास्त जवळचंही दिसत. ओके, समजून आलं काय म्हणत आम्ही तुम्हाला. म्हाताऱ्या लोकांचं पाहायचं, चेक करायचं, तुम्ही घरी जाऊन प्रॅक्टिकल करून पाहायचं. प्रॅक्टिकल समजत आहे काय. अरे हे जर विज्ञान आपण एक्झॅक्ट शिकलो ना तर डॉक्टर आपल्यासमोर पेलाय. हो वैचे हो, सगळे डॉक्टर. हे काय फक्त मी तुम्हाला डोळा शिकवलं आता, भरपूर आहे ना अजून जीवशास्त्र. टेन्शन नका घेऊ तुम्ही.
जेव्हा शिकसाल तेव्हा तुम्ही डॉक्टरला सांगसाल की असं झालं म्हणून असं. हो हेच आहे, जे आपण शिकू राहिलो तेच ते शिकलेले आहे. एवढंच की ते इंग्लिश मध्ये शिकले, हँडरायटिंग वेगळी आहे त्याची, एवढंच आहे फरक. त्याच्यापेक्षा बेटरच आहे आपली हँडरायटिंग, बेटर आहो आपण त्याच्यापेक्षा. हँडरायटिंग आपली बेटर नाही. मग ते काहीच्या काही तर लिहितात किडे माकोडे लिहितात का नाही. आता हे झालं मला फोन करून सांगायला लागेल काही लोकांना की बा ते मजाकीसाठी म्हटलं असंच. बरोबर आहे की नाही. काय जवळचे लोक आहेत ना डॉक्टर, काही काही लयच जवळचे आहेत एकदम. एका फोन एक रिंग वाजली फोन उचलला लोक आहे. त्याला राग नाही आला पाहिजे, त्याला सांगायला लेक्चर झाल्यावर एका व्हिडिओ पाहतात ते लोक, वांदेली झाले पाहिजे. बरोबर आहे की नाही. एक माणूस ते येथून व्हिडिओ पाहते आणि येथून फॉरवर्ड करते त्याच्या पोराला. आमच्या जवळचे डॉक्टर आहेत, मी इकडे व्हिडिओ पाठवला ते तिकडे फॉरवर्ड करते, तिकडून मला मेसेज येते पोराला. समजून आलं काय. असो तो वेगळा विषय असो, ते लक्षात ठेवता. बरोबर. निकट दृष्टीचा दूरदृष्टीचा दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता निकट दृष्टीचा म्हणजे काय, जवळचं दिसते दूरचं दिसत नाही. एखादी वस्तू इथे आहे, पाहिजे बाबा समजून घ्यायचा, कॉन्सेप्ट लक्षात घ्यायचा. एखादी वस्तू इथे आहे, आता ते दिसू नाही राहील, काय करावं लागेल ना दिशासाठी ही वस्तू. हे वस्तू दिसण्यासाठी काय करावं लागेल. आता समजा आपण इथे बहिर्वक्र भिंग वापरला, चष्मा बहिर्वक्राचा चष्मा वापरला, हे येऊन राहिले प्रकाश किरण. ठीक आहे. येथे आल्यानंतर हे प्रकाश किरण असे होतात काय, याच्यातून पहा. बरोबर. हा बहिर्वक्र मधून काय होतात, अभिसारित होतात की अपसारित होतात. अपसारित होतात, अभिसारित. आता हे जे आहे हे थोडंसं इकडेच घ्यावं लागते, परंतु ते नाही आपल्याजवळ जागा नाही म्हणून ते लिहिलं नाही. ठीक आहे. पाहिजे अभिसारित होतात की अपसारित होतात, बहिर्वक्र होतात का नाही. अभिसारित म्हणजे एकत्र येतात का नाही. आता इथून काय झालं पाहिजे, इथे तर आता हे बिंग आहे, येथून हे इथे जमा होईल. बरोबर आहे. येथून हे असं तसं सरळ याच्यावर पडेल, पण डायरेक्ट याच्यावर पडलं तर काय होईल. आता ते जमा तर होतील, पण ते इथेच जमा होतील, ते इकडे नाही होत. कारण हे लहान आहे याची साईज. याचं जे काही स्फटिकमयता आहे ते कमी झाली. आता इकडून जर या बिंगाचा विचार नाही केला आपण, इथे डायरेक्ट प्रकाश किरण इथे आली, हे काय होणार आहे, डायरेक्ट जमा होतील ना इथे, कारण अभिसारित होतील ना. ते जमा होतील म्हणजे इथे चित्र तयार होईल, इथे होईल काय. आता हे मोठा भाग आहे, का मोठा आहे, कारण इथून आता काय होणार, हे किरण पाहिजे अपसारित होईल. हे अपसारित होऊन पाहिजे, सांगतो टेन्शन नका घेऊ. हे दूर दूर चालले आणि दूर दूर जाऊन इथे येऊन राहिले याच्यावर. बरोबर आहे. याच्यावर येऊन राहिले येथपर्यंत आणि नंतर मग परत इथून इथे तयार होईल. हे बाजू वाढली. पहिले इथून येतात प्रकाश किरण, ते दूर दूर होतात, दूर दूरून याच्यावर पडतात म्हणजे मोठे होतात. दूर दूर होणे म्हणजे काय, मोठे होते. म्हणजे हे जे चित्र आहे हे याच्यावर काय होईल, मोठं दिसेल ना, मोठं दिसेल ना. बरोबर आहे. क्रॉप होईल ना, क्रॉप जेवढं आवश्यक आहे तेवढं दिसेल ना. रिकाम्या भाग इकडे गेला, रिकामा भाग इकडे गेला, महत्वाचा भाग पदार्थाला बरोबर याच्यावर पडला एक्झॅक्ट. आणि त्याची किरण एक्झॅक्ट याच्यावर पडली. समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला. पाहिजे इथे आले प्रकाश किरण, इथून हे काय होतात, दूर दूर चालले. काय चालले, दूर दूर चालले. म्हणजे हे जे चित्र होतं एवढं दिसत होते, आता इथून मोठं 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 होत चाललं चित्र. प्रकाश किरण दूर दूर झाले म्हणजे चित्र मोठं मोठं होत झाले. बरोबर आहे की नाही. चित्र मोठं 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 होत चाललं. इथे ते एक्झॅक्ट दिसलंच पाहिजे, मोठं झाल्यावर तुम्हाला दिसलं पाहिजे की नाही. म्हणजे आता निकट दृष्टीचा असेल तर बहिर्वक्र भिंग की अंतर्वक्र भिंग. नाही पद्धतशीर सांगा, मी म्हणून म्हणून नाही. निकट दृष्टीचा म्हणजे बहिर्वक्र भिंग की अंतर्वक्र भिंग. निकट दृष्टीचा असली तो कोणता भिंग, पटकन. हा जसा काढला तोच नाही. अंतर्वक्रच पाहिजे भाऊ. कोणचं पाहिजे, हो सांगतो ते. अंतर्वक्र भिंग पाहिजे. निकट दृष्टीचा म्हणजे दूरचं दिसत नसेल तो कोणता भिंग. आता पाहिजे बरोबर. हा लक्षात ठेवजा, दोन दोन काढू शकत नाही डोळे आपण.
हा अंतर्वक्र भिंग आहे. आता प्रकाश किरण इथे आले, येथून हे येथे कलटतात. आता पाहिजे काय कॉन्सेप्ट पा काय हा, त्याच्या पलीकडे जाऊन कॉन्सेप्ट पा काय. इथे एवढीच भाग आहे, एवढाच भाग आहे. आता इथे काय एवढाच भाग झाला. ठीक आहे, एवढ्या भागातच किरण आलेले आहे. ठीक आहे, ह्या एवढा भाग, एवढाच भाग. आता इथे आलेलं किरण इकडे चाललं, हे आलेलं किरण इकडे चाललं पूर्ण कोणत्या, म्हणजे इथे काय होणार आता चित्र मोठं झालं काय. पाहिजे रे कॉन्सेप्ट पाहिजे, तुम्हाला जे सांगितलं ते जो कॉन्सेप्ट. कारण ह्या भाग काय वक्रकार आहे, ह्या भाग काय बरोबर आहे की नाही. पण इथे येणारे काय होते रिफ्लेक्ट होतील ना, आतमधल्या साईडला तर रिफ्लेक्ट होतील. आता इकडे आल्यानंतर परत इकडे होतील. पाहिजे रे या भागामुळे हा वक्रकार आहे म्हणून किरण काय होतील एकत्रित येतील. किरण काय होतील संकल्पना अभिसारित होणे आणि अपसारित होणे हे संकल्पना फक्त या साईडची आहे, या अंदरच्या भागात. येथे किरण अंतर्वक्र आहे, अपसारित होऊ राहिले किरण. येथे येथे दूर दूर होऊ राहिले, होऊ राहिले की दूर दूर. हे अपसरण आणि अभिसरण हे एवढ्या भागापुरतं मर्यादित आहे, इकडलं नाही. इकडे काय आहे त्याचं घेणं नाही. अभिसरण अपसरण कुठे मर्यादित आहे, याच्या आत कुठे येथे किरण आले आणि येथून किरण काय होऊ राहिले आता अपसारित होऊ राहिले, म्हणून याला अपसारित भिंग असं म्हटलं तर. अंतर्वक्र भिंग म्हणजे अपसारित. समजत आहे काय, म्हणजे येथे किरण काय होतात अपसारित. आता पुढे काय होतात त्याचं घेणं देणं नाही. मग येथून किरण आता याच्यावर पडले आणि याच्यावरून किरण डायरेक्ट याच्यावर पडले. पाहिजा बरोबर हा. दूरदृष्टीता, निकटदृष्टीता म्हणजेच लघुदृष्टीता, याच्यासाठी कोणता चष्मा अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरला जाते. कोणता आहे अंतर्वक्रच आहे. मग आता समजलं, आतापर्यंत माहित होतं का अंतर्वक्र आहे म्हणून. वैशिष्ट्य आहे तेच तर समजलं पाहिजे. आपण असतं डॉक्टर आहोत, कुठे जायचं कामच नाहीये. फक्त चष्मे घरी नका तयार करू. वांदेच वांदे नाही कण मग एवढे डॉक्टर आपल्याला व्हायचं नाही. समजू लागलं काय. आता एखाद्या व्यक्ती आहे गेले जवळचं दिसत, दूरदृष्टी आहे काय. दूरदृष्टी म्हणजे पायापुरती फक्त, दूरदृष्टी वेगळी आहे. हे दूरदृष्टी की अशानं असं होईल, अशानं असं होईल. किंवा माझ्या घरात जन्माला येणारं बाळ तोंडात चांदीचा चम्मच घेऊन येईल, माया भरोशावर, बापदादाचे नाही. हे वय दूरदृष्टीचा. पण कसं काहीच प्लॅनिंग नाही इथे. तसंच म्हणजे काय चांदीचा चम्मच घ्यायचा आणि त्याच्या तोंडात टाकून द्यायचं जन्माला. मग कसं आता मी अशाने असं करेन, त्यापासून मला असं भेटेल, त्यापासून हे होईल की मी आता मन जीव लावून अभ्यास करेल. अभ्यास केल्यानंतर मी या वेळेस या नोकरीवर लागेल आणि नोकरीवर लागलो तर माझं असं असं होईल. हे वय दूरदृष्टी. पण मी जर आता काही केलं नाही तर ते दूरदृष्टी असली पाहिजे की पुढे मला मग घमिलेच उचलावे लागतील. हे दूरदृष्टीच आहे. ते त्याच्यानंतर दूरदृष्टी मग घमिले उचलले की मग बस एका काळ्यावर झोपाच लागते आणि मरणच आहे एक दिवस. जसे जन्माला आलं तसेच मरा. हे दूरदृष्टी. आणि हेही समजलं पाहिजे. आता मी हार्डवर्क करेल तर पुढे मी AC मध्ये राहील, पुढे मी विमानाने प्रवास करेल. मी आता काय केलं तर पुढे काय होईल हे समजलं पाहिजे. बरोबर आहे की. म्हणून आता वर्क करावं लागेल. यू कांट रिप्लेस युअर पॉवर्टी अँड द टेअर्स ऑफ युअर पेरेंट्स. वाचलं कोण वाचलं. यू कांट रिप्लेस युअर पॉवर्टी अँड द टीयर्स ऑफ युअर पेरेंट्स. तुम्ही ह्या गोष्टी रिप्लेस नाही करू शकत. कसे रिप्लेस नाही करू शकत. बाय प्रेयर्स. प्रार्थनेने ते रिप्लेस नाही होऊ शकत. तुमची गरिबी आणि आई वडिलांचे अश्रू म्हणजे त्यांनी काढलेला घाम काढलेला त्यांचे कष्ट हे रिप्लेस नाही करू शकत तुम्ही. बरोबर की नाही. मरेपर्यंत त्याने जर काम करावं लागत असेल तर मग तुमच्या जन्माला येऊन काय अर्थ आहे काय. निरर्थक आहे तुमचा जन्म. नो बरोबर आहे की नाही. आणि हे रिप्लेस केव्हा होईल. प्रेयरने नाही होत, प्रार्थनेने नाही होत. वेकअप अँड वर्क अगेन्स्ट युअर विकनेस. बरोबर आहे की नाही. उठा, जागे व्हा. कोण म्हटलं असं.
मायापाशी गोटा द्या आणून लोखंडी, मारा माया मस्त का. कोण म्हटलं उठा जागे व्हा आणि यशस्वी होईपर्यंत बसू नका, थकू नका, थांबू नका. कोणच नाही म्हटलं. स्वामी विवेकानंद असतील, रवींद्रनाथ टागोर असतील, काही कोणी तो असेल, म्हटलं का नाही कोणतरी उठ तरुणा जागा हो. बरोबर आहे की नाही. वेकअप अँड वर्क अगेन्स्ट युअर वीकनेस. उठ आणि हार्डवर्क कर, तेव्हा कुठेतरी आपण काही गोष्टी रिप्लेस करू शकतो. तशा काही रिप्लेस होणार नाही, खात्री 100% सांग. ठीक आहे. आता जसं हे आहे त्याच्या अपोजिट आहे. संकल्पना समजायच्या मागं लागायचं नाही. एक संकल्पना समजली त्याच्या अपोजिट जर दुसरी संकल्पना असेल तर मग दुसऱ्या संकल्पनेच्या नादी लागायचं नाही. मी तुम्हाला सांगतोय, स्मार्ट वर्क जेवढं करता येत असेल तेवढं करायचं आपल्या क्षेत्रात, हे लक्षात ठेवायचं. पण ही गोष्ट समजली काय, याच्या नादी लागायचंच नाही. याचं उत्तर त्याच्या अपोजिटच आहे. संपला विषय. आपल्याला काही तिथे चित्र काढायला लावून नाही राहिले, तिथे काही प्रॅक्टिकल करायला नाही लावून राहिले आपल्याला. LPSC असो की UPSC असो, समजू राहिलं काय. प्रॅक्टिकल नाही तिथे, डायरेक्ट काय थेरी. बरोबर आहे की नाही. सो त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. मग नाही मग आकृती काढा नाही, समजून घ्या रे, हे समजली नाही याचं टेन्शन घ्यायचं. मग याला कोणचं बिंग, दॅट्स इट. समजलं. आता ज्याला हे दोन्ही गोष्टी आहेत त्याला दोन्ही भिंगाचे चष्मे असतात. त्याला म्हणतात द्विनाभीय भिंग. कोणचं ते भिंग, द्विनाभीय, नाभीय. ज्याला दोन्ही प्रकारच्या शिकायत आहेत, दोन्ही प्रॉब्लेम आहे. ज्याला जास्त दूरचंही दिसत नाही, जास्त जवळचंही दिसत मनात असं टाकलं विचार, त्याच्यासाठी मग हे दोन्ही चष्मे बनवले जात असतात. द्विनाभीय चष्मे की ज्याच्यात बहिर्वक्र असते अर्धा भाग आणि अर्धा भाग अंतर्वक्र असते. काही मिक्स केलं नसते. ते उघडल्या दोन्ही बॉटला त्याला गोल गोल फिरवलं, अंतर्वक्र आणि बहिर्वक्र जातच आहे. जादूगिरी नाही आहे. खालचा त्याच्यातला भाग असते कोणता तरी बहिर्वक्र किंवा अंतर्वक्र, वरचा भाग असते कुठला तरी बहिर्वक्र किंवा अंतर्वक्र. असे ते दोन्ही वक्राचे काच एकत्र केले जातात, दुसरं काहीच नसते. ज्याने मग दूरचं वाचायचं असलं एखाद्याने तर मग तो खाली करते थोडासा चष्मा, वरती एक्झॅक्ट लावला डोळ्याला तर मग थोडासा खाली केला, तर मग खाली केला तर वरच्या भागातून दिसेल ना आपल्या चष्म्याने. आणि एक्झॅक्ट लावला तर मग मधातल्या भागातून दिसेल ना आपल्याला. थोडासा वरती करून घ्यायचा मग सगळ्यात खालच्या भागातून दिसेल आपल्याला. ते माहिती लोकांचे जे काही गोष्टी घडतात तुमच्यासमोर ते का होतात ते यामुळे होते. खाली वरते करणे चष्मे ते पिक्चर मोठे असतात तसे चष्मे आहे की नाही. खाली करून असे पाहिजे काही काही असे चष्मा असते लावलेला असे पाहिजे. का पाहिजे तसे वरच्या भागातून दिसावं. काही लोक आपल्याला वाटते वरती पाहू राहिले, ते पाय असतात खाली. चष्म्यातून पाहिलं आपल्याला वाटते वरती पाहू राहिले, ते पाय पुढे असतात, खाली पाय असतात. ते खालच्या भागातून दिसावं म्हणून. आणि जेव्हा त्याला एक्झॅक्ट पाहिजे असेल माणूस, बरोबर, हे जर एवढं योग्य अंतर असेल, आता योग्य अंतर समजून घेऊ, काळजी नका. योग्य अंतर जर असेल समजा तर मग मधातून पाय. योग्य अंतर असेल तर मधातून पाय मग, बरोबर आहे की हेच होईल. ठीक आहे. आता पेपरला प्रश्न आला होता, हे जे बुबुड आहे, बुबुड काय परतारिका, याची लांबी म्हटलं तर चालेल आहे की 2.3 सेमी असते बुबुडाची. व्यास लांबी नका काय म्हणसाल, बुबुडाचा व्यास असते 2.3 सेमी. 2.3 सेमी व्यास कोणाचा पेपरमध्ये आलेले आहे. बुबुडाच्या ठिकाणी परितारिका टाकून देतील, परितारिका ठिकाणी आयरिस टाकून देतील, काही ना काही करतील इचोकाचं, दुसरं काही नाही. ठीक आहे. आपला अभ्यास झालेला असते, इंग्लिशमध्ये शब्द माहीत नसते, वांदे तेच होते. माझ्यासोबत असं कितीतरी झालेलं आहे. विज्ञान तेच कठीण जाते. विज्ञान कुठे कठीण जाते, ते बाबूर मराठीचा शब्द सोडून इंग्लिशच टाकतात. म्हणजे आम्हाला माहिती आहे काजल्या कायच्यापासून होते, त्यानं विचारलं होतं मेसल्स. घ्या रे बाबा आता खुले, मेसल्स म्हणजे माहीतच नाही.
काजण्या कशापासून होते? विषाणू की जीवन? विषाणू. कार्य गोपी कांदे पोहे. बरोबर आहे का? काही नाही, काही नाही, काही काजण्या विषाणू. जीवाणूचं मग धनुक्षय डाकू घटपट विष प्याला. सांगतो शिकूच पुढे. जेव्हा रोगांशी संबंधित शिकू तेव्हा समजेल. बरोबर आहे की नाही? तर काजण्या हा रोग कायच्यापासून येतो? विषाणूपासून. काय म्हणतात विषाणू इंग्लिशमध्ये? व्हायरस. आणि जीवाणूला काय म्हणतात? बॅक्टेरिया. व्हेरी गुड. बरोबर आहे की नाही? ऑप्शन मध्ये त्या जीवाणू विषाणू ठिकाणी बॅक्टेरिया व्हायरस टाकून देते. तेही माहीत पाहिजे. आणि काजण्या येईल बाबा मेसल्स म्हणतात तेही माहीत पाहिजे. त्यांनी मेसल्स विचारला होता प्रश्न. आलेला प्रश्न. मी नापास झालो त्या परीक्षेत. मी रे हो, मी नापास झालो होतो त्या परीक्षेत. 8-10 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे. 8-9 वर्षातल्या अगोदर. 9 वर्ष. काजण्या नव्हत्या विचारल्या, मेसल्स विचारलं होतं. मेसल्स. बरोबर आहे की नाही? तर तसंही होतं. म्हणून इंग्लिश हे समजतं. तर जे काही बुबुळ आहे त्याचा व्यास किती असते? 12.3. आणि मानवी डोळ्याचा व्यास किती असते? निरोगी माणसाच्या डोळ्याचा व्यास. सांग. व्यास. निरोगी माणसाच्या डोळ्याचा व्यास. पटापट. अबे व्यास म्हणजे आता डोळ्याचा व्यास म्हणजे नाभीय अंतर. नाभीय अंतर लक्षात ठेवा. नाही व्यास समजत असेल डोळ्याचा काय? नाभीय अंतर तर लक्षात राहील. निरोगी व्यक्तीच्या डोळ्याचं नाभीय अंतर किती असते? नाभीय अंतर म्हणजे येथून ते येथपर्यंतचा भाग. हे एवढं अंतर किती असते? निरोगी माणसाचं तर ते असते 2.5 सेमी. किती असते? हे होय याचा व्यास बुबुळचा. ओके. आता 2.5 सेमी हे असते निरोगी माणसाचा. निरोगी माणसाचं काय? नाभीय. त्याचं नाही रे बाबा. नाभीय अंतर वादेच करून टाकसान. नाभी म्हणजे दुसरा अर्थ होते मग. नाभीय अंतर म्हणजे माणसाच्या डोळ्याचं. डोळ्याचं नाभीय अंतर रे, माणसाचं नाही नाभीय अंतर. वादे करसान का? डोळ्याचं. निरोगी माणसाच्या डोळ्याचं नाभीय अंतर जे असते ते असते 2. सामान्यतः निरोगी व्यक्तीचा सुस्पष्ट पाहण्याचं अंतर किती? म्हणजे ज्याला बघ ज्या अंतरावर सुस्पष्ट दिसेल. हेही पेपरला आले नाही. दूरचं म्हणा जवळचं म्हणा पण सुस्पष्ट दिसलं पाहिजे. सुस्पष्ट एकदम सुस्पष्ट पाहण्याची त्याची शक्ती किती आहे? सेमी की काय? सेंटीमीटर आहे. मीटर नाही जायचं. 25 सेमी. निरोगी माणसाच्या सुस्पष्ट दृष्टी कुठपर्यंत जाऊ शकते? तर 25 सेमी पर्यंत. म्हणजे निरोगी व्यक्ती सुस्पष्ट किती वेळापर्यंत पाहू शकते? किती अंतरापर्यंत पाहू शकते? तर 25 मीटर. किती मीटरपर्यंत? सुस्पष्ट पाहण्यासाठी ते अंतर 25 सेमी. याच्यातला पॉईंट काढून टाकायचा मित्रो. ओ जसं जसं हे वाढत जाईल बाबूरे, हे वाढत गेलं की हे कमी होत जाते. पाहिजे आता बरोबर. हे 2.5 आहे. 25 काय? 2.5 जर नाभीय अंतर असेल तर 25 मीटर पर्यंत दिसू शकतो. हे नाभीय अंतर वाढलं की हे कमी होत जाते खालचं. हे कमी झालं की हे वाढत. तेच होय दूरदृष्टीचा निकट दृष्टी. सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. नाभीय अंतर हे एवढं अंतर जर तुमचं 2.5 असेल तर तुम्ही सुस्पष्ट 25 मीटर पर्यंत पाहू शकता. आणि हे कमी झालं नाभीय अंतर, हे वाढलं, हे 5 झालं की हे डायरेक्ट 50 होते. लक्षात येते काय? म्हणून हे वाढत नाही, हे नेहमी कमीच होते. नाभीय अंतर नेहमी काय होणार आहे? कमीच होणार आहे. कारण हे जे ताणून ठेवते हे ताणून ठेवतच नाही. ज्याने ताणूनच ठेवलं नाही, ढिल्ल सोडून दिलं तर फुगीरच होईल ना. म्हणजे नाभीय अंतर काय होत जाईल? मग ह्या जेवढा फुगीर होत जाईल तेवढा नाभीय अंतर कमी होत जाईल. नाभीय अंतर नेहमी कमीच होते, वाढत नसते. आता जेवढं ताणायचं तेवढंच ताणू शकेल ना. हा मर्यादेपेक्षा जास्त ताणू शकते काय? मग हा तेवढंच ताणू शकते की जेवढं नाभीय अंतर 2.5 असेल.
त्याच्यापेक्षा जास्त ताणू शकत नाही. हे स्नायू जे आहे या भिंगाले जेवढं ताणायचं तेवढंच ताणते, बरोबर आहे. जास्तीत जास्त नाभिय जर अंतर आपण जास्तीत जास्त नाभिय जर अंतर लक्षात घेतो 2.5 त्याच्यापेक्षा कमीच होईल. मग इकडे जर नाभिय अंतर 1.5 झालं तर मग इकडे 15 मीटर होते, 15 सेंटीमीटर होते. फक्त तुमचं नाभिय अंतर किती आहे त्याच्यानुसार याच्यातला पॉईंट काढून टाकायचा. इकडे 1 झालं नाभिय अंतर 1 सेमी, इकडे तुमचं 10 सेंटीमीटर 10 दिसते तुम्हाला, 10 सेंटीमीटर दिसते. इकडे 0.5 झालंय की इकडे मग 5 सेंटीमीटरवरच पोहोचू शकते. 0.1 झालं की इकडे मग 1 सेंटीमीटर. जसं जसं नाभिय अंतर कमी कमी होईल तसं तशी पाहण्याची दृष्टी जी आहे ते समझ में आएगा तुम्हाला. वही चीज ऐसा जुड़ा हुआ है ना, वो सब गुंता हुआ है ना एक में एक. समजून आलं काय होते राहते मोठं गुंतागुंतीचं काम आहे. पण समजलं एक वेळेस की मग ते मरेपर्यंतही विसरत नाही माणूस. ते एक वेळेस समजून घ्या. फक्त मला झोपी ते विचारलं सांगा म्हणून. समजून आलं काय काय हे समजून आलं काय. चष्मे कसे लागते समजून आलं काय. कोणत्या भिंगाचे लागते ते समजून आलं काय. नक्की समजून आलं काय नक्की. आता याच्या व्यतिरिक्त डोळ्यांना वेगवेगळे होणारे रोग आहे ते आपल्याला याच्यात नाही. आपण रोग जेव्हा शिकू तेव्हा समजेन आपल्याला. म्हणजे मोतीबिंदू तयार होणे, रातांधळेपणा, रंगांधळेपणा, बरोबर आहे की नाही. अजून काही रोग असतील डोळ्याशी संबंधित ते वेगळे असते. तर ते आपण जेव्हा आपण डिसीज शिकू वेगळे विषाणूपासून जीवाणूपासून होणार ते आपण नंतर शिकू, त्याचा काय प्रॉब्लेम. पण डोळा समजला का पद्धतशीर सांगा. काही प्रॉब्लेम आहे का सांगा. असेल तर पटकन सांगायचं. समजून आलं काय आहे का काही प्रॉब्लेम. नक्की नाही आहे म्हणजे एक्झॅक्ट समजला कुछ भी नाही, टेन्शनच नाही.